बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। कळवा येथील राष्ट्रवादीला खिंडार पडल्यानंतर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहरी युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसला खिंडार पडल्याने राष्ट्रवादी नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना मोठा झटका बसलाय। शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत श्री खामकर आणि मनसेचे पीटर डिसोजा यांनी प्रवेश केला आहे। यावेळी मनसे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या समाजसेवेच्या कार्याने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे या तरुण कार्यकर्त्यांनी सांगितले। शिंदे गटाने 2 महिन्यापूर्वी कळवा प्रभाग समितीमधील आमदार आव्हाड यांच्या प्रमुख शिलेदारांना फोडून झटका दिला होता। त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक लहान मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना शिवसेनेत घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाला हादरे दिले। त्यापाठोपाठ आज आमदार आव्हाड यांचे खंदे समर्थक विक्रम खामकर गळाला लागल्याने ठाण्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाला मोठा झटका बसलाय। यावेळी मनसेचा पीटर डिसोजा हा मोहरा देखील शिंदे गटाने टिपल्याने मनसेला देखील फटका बसलाय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने इतर पक्षांना देखील धक्के देण्याचे काम सुरू केले असून आणखी मोठे मासे आमच्या गळाला लागले आहेत, ते पुढील काळात तुम्हाला समजेल असे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले। शहर झोपडपट्टी मुक्त व्हावे आणि येथील रहिवाशांचा राहणीमानाचा दर्जा उंचावावा या उद्देशातून मुंबई महानगर क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यात येते। परंतु विविध तांत्रिक अडचणी, रहिवाशांचे वाद किंवा विकासकांकडून अडवणूक यामुळे अनेक ठिकाणी झोपू योजनेचे प्रकल्प रखडलेत। अशाच प्रकारे कोकण भागातील झोपूचा प्रकल्प गेल्या 19 वर्ष रखडल्यामुळे रहिवासी हवालदिल झालेत। दरम्यान भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या संदर्भात बैठक घेऊन या प्रकल्पाला चालना दिल्याने 107 कुटुंबियांना 19 वर्षानंतर दिलासा मिळाला आहे। कोपट परिसरातील आनंद आझाद हाऊसिंग सोसायटीची झोपडपट्टी पुनर्वसन योजना गेली 19 वर्ष ठप्प आहे। येथील 107 कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित राहिल्याने ते भयभीत आहेत। या दीर्घ काळात विकासक बदलले पण इमारत काही उभी राहिली नाही। विशेष म्हणजे दबावाखाली रहिवाशांना तक्रार करणेही दुरापस्त झाले आहे। अखेर येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली। त्यानंतर आमदार केळकर यांनी तातडीने शासकीय विश्रामगृहात विकासक, SRA अधिकारी आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेत चर्चा केली। यावेळी SRA अधिकारी राजकुमार पवार, बांगर आणि विकासक यांच्यासह अनेक रहिवासी उपस्थित होते। त्यात प्रामुख्याने महिलांचा जास्त सहभाग होता। गेल्या 19 वर्षात झालेली फरफट आणि विकासकांचा भोंगळ कारभार यामुळे कुटुंबांची झालेली वाताहत याचा पाढा रहिवाशांनी बैठकीत वाचला। यानंतर आमदार केळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत विकासकाला देखील 15 दिवसांची मुदत दिली। यावेळी विकासकाने 15 दिवसात बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन दिले। ठाणे महानगरपालिकेचा 43वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरीश झळके उपस्थित होते। त्यानंतर अग्निशमन दल, सुरक्षा दल, MSF यांनी संचालन केले। या संचालनाचे नेतृत्व सुजित रामचंद्र पस्ते, केंद्र अधिकारी वागळे इस्टेट अग्निशमन केंद्र आणि सागर सूर्यकांत शिंदे, केंद्र अधिकारी पाचपाकाडे अग्निशमन केंद्र यांनी केले। ध्वजारोहण व संचालन सोहळ्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आयुक्त सौरभ राव यांनी अभिवादन केले। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त गजानन गोदेपुरे, उमेश बिरारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी उपस्थित होते। वर्धापन दिन हा कर्तव्य भावनेची जाणीव करून देणारा दिवस असो। ज्या जनसामान्यांसाठी या संस्थेची स्थापना झाली त्यांचे हित व अहित लक्षात घेऊन काम करण्याची ऊर्जा देणारा हा दिवस आहे। ठाणे महापालिकेत काम करणाऱ्या प्रत्येकाची नीती, धोरण, कामाची पद्धत लोकहितकारी असली पाहिजे। ठाणेकरांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा आम्ही सगळे आजच्या वर्धापन दिनी करत आहोत, असे प्रतिपादन आयुक्त राव यांनी माध्यमांशी बोलताना केले। आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील सर्वात मोठा रासरंग 2025 नवरात्र उत्सवाला काल 8व्या दिवशी तरुणांची एकच गर्दी उसळली होती. 22 सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात या नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई MCHI ठाणे आणि धर्मवीर आनंदीगे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्याच्या रेमंड मैदानावर 22 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळत आहे. नवरात्र उत्सवाच्या रासरंग ह्या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविताराम तेजदान गढवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफल गरबा रसिकांना उत्साहात अनुभवता येत आहे. तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केले जात आहे. यंदा सुमारे 12,000हून अधिक गरबा प्रेमींकडून महोत्सवात सहभागाची अपेक्षा आहे. ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवाने स्वतंत्र स्थान निर्माण केले. दर्जेदार संगीतकार, ढोलक वादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग आहे. त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगाचा समावेश झाला आहे. MCHI ठाणे क्रीडाईचे अध्यक्ष सचिन मिराणी, माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता तसेच इतर पदाधिकारी सहकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार होत आहे. काल या उत्सवाला भेट देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक तसेच सिनेमा क्षेत्रातील नामवंत कलाकार नम्रता शिरोडकर, नव्याने येणाऱ्या वडापाव सिनेमाची टीम, अभिनेते मंगेश देसाई, प्रसाद ओक यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा दिल्यात. ठाणे शहराच्या वर्तकनगर, शास्त्रीनगर भागात जानकादेवी हे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी नवरात्रीत येथे भाविकांची मोठी रीघ लागते. या मंदिराच्या जागेवर पोर्तुगीजांनी आदर लेडी नर्सी हे चर्च व गाडी बांधली होती. त्यांचे काही अवशेष अजूनही तेथे दिसतात. कालांतराने इथे जंगल माजले आणि जागा ओस पडली. सुमारे 65 वर्षापूर्वी तिथल्या विहिरीत सापडलेल्या मूर्तीची स्वामी रामदास बाबा यांनी यथासांग पूजार्चा करून स्थापना केली व त्यानंतर वर्तकनगर आणि मादिवडा गावाची कुलस्वामिनी जानकादेवी झाली. पूर्वी पोर्तुगीजांनी अनेक ठिकाणी देवळे पाडून चर्च बनवली होती. याची उदाहरणे बरीच आहेत. त्यापैकी हे एक चर्चच्या भिंतीमध्ये मंदिराच्या दगडाचे अवशेष पाहायला मिळतात. कालांतराने मागील 5 वर्षात या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. सुसज्ज गाभारा आणि भव्य सभामंडपासह सुरेख बांधकाम करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातले लाखो भाविक नवरात्रीला येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात. सध्या नवरात्र उत्सव सुरू असून असंख्य भाविकांची गर्दी जानकादेवीच्या दर्शनासाठी होत आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.